रात्रीचा बघतो आपण, आज दिवसाचा बघतो. मानगावचा बायपास आहे इकडं. मानगावचा रोड यांनी बऱ्यापैकी एक्सटेंड केलाय. बाजूला पण लेफ्टला बघ ना, एक्सटेंड करतायत. अरे फणसांचं बॉय बाजारा. अरे गुजराती लोक विकतात फणस. कोलाडचं पण जायची लाईन चालू आहे. गोव्याकडे जायची लाईन चालू नाही, पण मुंबईकडे जायची लाईन चालू आहे. कोलाडच्या ब्रिज थोडं मध्ये काम बाकी आहे. ते झालं की तिकडची गोवाकडे जाणारी लाईन पण चालू होईल. आपण पाणीला पाणी अजून 22 लक्झरी मला मिळाली. शेवटची सीट लागली होती. मंडळी कशा आहात? मजेतला मजेत असायला पाहिजे. मी अनिल अंबरकर आपलं स्वागत होतो भाग 2 मध्ये. मुंबई राजापूर ते मुंबई गोवा हायवेच्या अपडेट. आता आपण पोहोचलो खेडला, तर ह्याच्या पुढचा आपण अपडेट घेऊया. आता काय महाड, माणगाव, कोलाड ते सगळं बघूया. पण जाणार आहे पाली मार्गे, त्या रोडचा पण एक अपडेट आपण देऊन टाकूया. चला तर भेटत राहूया. 3:40 आपण निघालो खेडवरनं. काही हॉटेल कुठे गेला अजून जुन्या जमान्यातली चाटा. NH66 चालू फ्रॉम खेड. 3:56 आपण पोचलो आहे कशेडी बोगद्याच्या इथे. कशेडी टनल. नेहमी रात्रीचा बघतो आपण, आज दिवसाचा बघतोय. लाईट 2 मिनिटात टनल क्रॉस झालेलं आहे. ते मला तर हॉटेल बिटेल झाले टनलच्या इकडे एंट्रीला. साईन दाखवत आहेत ना, तो स्वामी समर्थ मठकडे जाणार रस्ता. तोच म्हणजे आपला जुना हायवे. हा बघा जुना कशेडी घाट. हा 6 मिनिटांनी आपण पोहोचत आलो आहे. कशेडी घाट उतरतोय. मळप आहे पूर्ण रस्त्यावर. मळप भेटली. लांजाच्या आसपास थोडाफार पाऊस भेटला होता. नंतर काय ना खेडमध्ये शिकून व्हायचं तर दुनियाभर ऊन होतं. राईट साईडला सावित्री नदी. पुढे जाऊन महाडमध्ये त्या ब्रिजच्या खालून क्रॉस होते. सावित्री बोलणारे सावित्री पुलावरती क्रॉस करतोय. सावित्री नदी. पाणीच नाही. 27 तारीखापासून पाऊस नाही कोकणात. 27 जून. 27 की 28 आज? 27. थोडंच पाऊस. महाड 4:25. हा डेपोला गेला.
सोनेरीचा ब्रिज इथे एक टाइमला जायचा. हा. का ते अरे ब्रिज बनवताना खालना जायचा. या ब्रिजच्या इथे इकडनं खाली तो गोरेगाव वगैरे असा जायला रस्ता आहे. आता हा ब्रिज दोन्ही साईडनी चालू आहे यायला जायला. काय ब्रिज बनवलाय तेच नानी वन आहे वर खाली आहे. आपण पोचत आलोय माणगावच्या एंट्रीवर. माणगाव बायपासच्या अगोदरच्या ब्रिजवरती आपण बघूया आता माणगावात काय परिस्थिती आहे ती. हा माणगावचा बायपास. इथून आपण चाललोय. अरे सुटू म्हणजे काय लय मोठं सुटू आपण सगळेच. ट्राय करू. इकडचा माणगावचा रोड यांनी बऱ्यापैकी एक्सटेंड केलाय. इकडे बाजूला पण लेफ्टला बघ ना एक्सटेंड करतायत. रुंद करतायत थोडं. राजधानी रायगडला जायला प्रवेशद्वार. कांद्याला राहत आहे त्याचं सासूरवाडी आहे. रनिंग ट्रॅफिक भेटलेला आहे माणगावात. तरी आलो बराच पुढे आलोय. हे दुसरा पण ब्रिज बनवला की काय माणगावचा? होय. हा काय राईटचा बनवला नवीन. आता हा एकच होता ना पहिला. कुठलो इकडनं आपण? अरे ते आतमध्ये घुसलो ना बायपास दाखवलेलं ना तुम्हाला. त्याच्या मागपासून ट्रॅफिक असते कधी कधी. वगैरे मसरा श्रीवर्धन दिघी बंदर लेफ्टला. काय थोडस ट्रॅफिक भेटलं पुढे. आता असेल आपला माणगाव डेपो. अरे फणसांचो बॉय बाजारा. अरे गुजराती लोक विकतात फणस. हा माणगाव डेपो. थोडस ट्रॅफिक भेटलं. स्लो होतं मुव्हिंग. गेला इकडे कुठे रे तो भोरला तर जातोच. आणखी एक काहीतरी आहे तिकडनं तो पालीला पण जाऊ शकतो या रस्त्याने. आपण पालीला बाहेर पडतो. माणगाव रेल्वे स्टेशन आणि जोशीवाडे वाली हायवे रोडच्या बाजूलाच आहे रे माणगाव स्टेशन. चला आपण सुटलो माणगावात ना. जिथून मोठा रस्ता आहे. हा माणगाव बायपासचा मुंबईकडचा एक्झिट पॉइंट. हे बघ इकडनं आतमध्ये जाणार. चौकपाटा. 5 वाजता आपण एंट्री मारली आहे इंदापूर मध्ये. इथे फरसाणवाला आहे रे जाम फेमस आहे. खूप जण घेऊन जातात त्याच्याकडनं जाताना. गाड्या पण बाहेर लागलेल्या असतात. इथे गाड्या लागल्यात बघ. फरसाण मार्ट. गणेश फरसाण मार्ट. इंदापूरला पण माणगाव प्रमाणे बाजूच्या रोडला पेवर्स ब्लॉक लावलेले आहेत जेणेकरून ट्रॅफिकचं थोडंसं नियंत्रण व्यवस्थित करता येईल. बाईक बीकवाले लेफ्ट साईडने जाऊ शकतात. माणगावला नाही अडकलो पण इंदापुरात अडकलो. ट्रॅफिकला एवढी दाखवते ट्रॅफिक. किती आहे बघूया. हा तो एक बाजूने पेवर ब्लॉक टाकल्यामुळे थोडंसं आम्हाला पुढे जायला भेटतंय लेफ्ट साईडने.
एअरपोर्ट. चला हा गेला लेफ्टला मांदळ तळा. आपण चाललोय सरळ सुटलो जंक्शन मधनं. इकडे आहे आपला इंदापूर डेपो. कुठे चालले? दापोली मुंबई आहे वाटते. अरे विजय, कोलाडचा मेन विजय आहे बघ. विजय 500 मीटर वरती. विजय बघ 500 मीटर वरती आहे. तुझ्या काय इकडे बोललाय की काय सांगितलं नाही आम्हाला. हा कोलाडचा पण जायची लाईन चालू आहे. गोव्याकडे जायची लाईन चालू नाही, पण मुंबईकडे जायची लाईन चालू आहे कोलाडच्या ब्रिजची. ती पण तशी तयारच आहे त्या साईडची. चालू कधी करतील माहिती नाही. त्याला कोलाड ब्रिज वरनं चाललोय आपण. इथे थोडं मध्ये काम बाकी आहे ब्रिज वरच. ते झालं की तिकडची गोवाकडे जाणारी लाईन पण चालू होऊन जाईल. हे बघ इथे होतं ना ते खाली. विजय वाईन तेव्हा खडगावर उतरून जावं लागत. हे बघ खाली तिकडनं जायची लाईन चालू आहे. कोलाडचा पुढचं पण हे ब्रिज लेफ्ट साईडचं आहे ते चालू झालं आहे. नवीन ब्रिज खालना ते जुना रस्ता आहे. म्हणजे दोन्ही साईडने येणं जाणं चालू आहे. खाम हो. कोलाड गेल्यानंतर पण हा एक टोल नाका आहे. ऍक्टिव्ह झालेला नाही अजून. आता हे ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण करणार आहोत मुंबई गोवा हायवेला टाटा बाय बाय. कारण आपण आज जाणार आहोत पाली मार्गे. वाकण फाटा. चाय नाश्त्याची बेस्ट सोय. सगळे चाय नाश्त्यावालेच आहेत. आपण आज ह्या रूटने जाणार आहोत. चला. सकाळी हा नेहमीचा रस्ता होता जेव्हा इकडे बीन मध्ये भरपूर काम चालू होतं तेव्हा. रिस्क घेऊन यायची आम्ही. रिस्क घेऊन. अरे मी तर एकदा गणपतीत अडकलो होतो मजबूत ट्रॅफिक मध्ये. इंगोलीला घेऊन आलो होतो ना तेव्हा. 10 रूट पकडलेला. हा बराच प्रवास केला या रस्त्यावरनं. आज परत त्या आठवणीत जाग्या करूया. सुधागड.
चाललोय आपण पालीला, बल्लाळेश्वर पाली. एस टी डेपो इथे जवळपासच आहे ना. ह्या का बस इथेच बाहेर थांबले. माझ्या मित्राचं इकडनं 7 किलोमीटर आहे वाढले गाव. पुढे टुवर्ड्स कर्जत साईड. 7 किलोमीटर बल्लाळेश्वर मंदिर आहे ना. हे ना नाही इथून हे आत नाही, आहे. इथे इथे हाच रस्ता जातो त्याच्या इथे. होय का? मस्त रोड झाला सिमेंटचा पालीच्या नंतर. पण मी कर्जतला आल्याच्या नंतर मला कुठे यावं लागेल? मॅजिकला यावं नाही. लागेल तिथं जाऊ. हा मला शेअर असेल म्हणजे एवढं लांब नाही ना ते. तो सांगितलं ना. जोशीवाडीवाले ह्या रोडवर तुम्ही पण आले. पेडली गाव आलं, पेडली गाव. पेडली गावाची बाजारपेठ. गावात ना सुक्या माशाची दुकानं भरपूर आहेत. हे गोड्या पाण्यातले ना. त्यानंतर या गावात येऊन पाऊस भेटलाय आम्हाला. तो पण काय उडता दिसतोय मला, मोठा तर काय वाटत नाही. उडता पंजा, उडता पंजा. परळी गाव. अजून 22 शेवटची एक मिनिटं. लक्झरी मला मिळाली 11:45 इमॅजिका, इमॅजिका. शेवटची सीट बाकी होती. 12 वाजता जी रस्ता बऱ्यापैकी सुटली मोठा गेला लक्झरी, इकडनं. पहिला मला खूप छोटा वाटतं होता. मध्ये कुठे थांबवलीच नाही. लास्ट टाइमला मी आलो. 6:30 सायनला 7:30 असं. त्याच्या बाहेर आपण तिसरा CNG हॉल्ट घेतलाय. त्याला आता नानाला सोडायला चौकला, त्याच्यानंतर मग आपण मुंबईला. काय सांगतो? इमॅजिकाची शाळा सुटली आहे त्यामुळे वा. ट्रॅफिक भेटलंय आम्हाला. स्ट्रेट ना अनिल त्याला दाखव. खालून गेला एक्सप्रेस वे. आपण जाऊया खोपोलीकडे. एक्सप्रेस वे आपण लेफ्ट मारला, चाललोय खोपोली. 13 किलोमीटर खूप असतात. 13 दाखवते इथून. पुणे हायवे वरती, मुंबई पुणे हायवे वरती. इथून पहिला डेस्टिनेशन आहे चौक. राईड करून रायडर चालले घरी. आम्ही पण चाललो घरी. मुंबई गोवा हायवे, आता मुंबई पुणे हायवे. मंडळी, मुंबई पुणे हायवेला लागल्यानंतर मी आलो चौकला. चौक नंतर आपण नानाला सोडायला गेलो नेरळ माथेरानला. बराच वेळ गेला आणि नंतर काय दाखवायचं होतं इमॅजिकापर्यंतच्या. तर आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.